तर मुलांना आता आपण पाहणार आहोत सांध्या व सांध्याचे प्रकार पाहणार आहोत की सांधा म्हणजे काय, ज्या ठिकाणी जेव्हा सांध्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडं ही एकमेकांना जोडलेली असतात तेव्हा त्याला काय बोललं जातं, सांधा असे बोलले जातं. आणि सांध्याचे किती प्रकार पडतात, दोन प्रकार पडतात, एक चल सांधा आणि एक अचल सांधा असे देखील बोलले जाते. ते देखील आपण पुढे पाहणार की सांधा आणि सांध्याचे प्रकार आपण पाहणार आहोत. बघा इथे तुम्हाला चित्र दिलंय की कशा प्रकारे जॉईंट झालंय. ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे ही जोडलेली असतात, जसं मी आत्ताच सांगितलं, त्या जोडणीला काय बोललं जातं, सांधा बोललं जातं, म्हणजे जॉईंट बोलले जातं. जॉईंट म्हणजेच काय आहे, सांधा आहे की ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे ही एकमेकांना जोडलेली असतात. मग आपल्या शरीराच्या विभागणीमध्ये किंवा शरीराच्या भागामध्ये अशी कितीतरी पार्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे ही एकमेकांना जॉईंट असतात. त्याला आपण म्हणतो जॉईंट पेन. म्हणजे आपला जो हात आहे की हा हात आणि हात याला काय केलं आहे, जॉईंट आहे, म्हणजे हा सांधा आहे. त्याचप्रमाणे ही जी बोट आहे त्या बोटाला देखील काय केलं आहे, जॉईंट केलं आहे, म्हणजे हा काय आहे, सांधा आहे. तर अशा प्रकारे ज्या जोडणीला काय बोलले जाते, सांधा बोलले जाते, म्हणजे काय आहे, जॉईंट असे आपण त्याला बोलले जातं. तर अशा प्रकारे देखील आपण पाहणार आहोत की सांधा आणि त्याचे प्रकार देखील पाहणार आहोत. सांधे हे दोन प्रकारचे असतात, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. सांधा दोन प्रकार आहेत, चल सांधा आहे आणि अचल सांधा आहे. याच्यामध्ये देखील हे दोन प्रकार पडतात. बघा दोन प्रकारचे सांधे आहेत. आपल्या शरीरातील हाडे एकमेकांशी अस्थिबांधाने जोडलेली असतात. साहजिकच आहे की आपल्या शरीरातील हर एक जे हाड आहे ते कशाने, अस्थिबांधाने जोडलेले आहे. बघा अस्थि म्हणजे आपल्या हाडांनी काय केलेलं आहे, जोडलेले आहे. हे तुम्ही बघा या चित्रीकरणाच्या माध्यमातून पाहू शकता की जी हाडं आहेत ती कशी आहेत, एकमेकाला जॉईंट केले, तिने एकमेकाशी अस्थिबांधानेही जोडली गेलेली आहेत. हे देखील चित्राच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. सांध्याचे प्रकार किती आहेत, दोन आहे. मी जसं सांगितलं, चल सांधा आहे आणि अचल सांधा आहे. या दोन प्रकारामध्ये देखील पाहणार की चल सांधा म्हणजे काय आणि अचल सांधा म्हणजे देखील काय. आपण हा जो सारणी दिली आहे ते देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. बघा इथे काय दिलेलं आहे, आपण बघत आहोत. जो चल सांधा आहे, बघा इथे काय दिलं, चल सांधा, अचल सांधा. हे आपण काय करणार आहोत, हा जो भाग एक भाग दोन आहे. सांध्याचे दोन प्रकार पडतात. मग चल सांधा म्हणजे काय, ज्याच्या हाडाची हालचाल होते, उदाहरणार्थ हात पाय, हे आपल्या हाडांची जी हालचाल होते त्यांना चल सांधा बोलतात. व हाडांची हालचाल होत नाही, उदाहरणार्थ कवटीचे हाड, खालचा जो जबडा सोडून ज्यांची हालचाल होत नाही त्यांना आपण काय बोलणार आहोत, अचल सांधा बोलणार आहोत. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे मुलांनो, की आपण पाहत आहोत की सांध्याचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये एक चल सांधा आहे, एक अचल सांधा आहे. चल सांध्यामध्ये ज्या हाडांची हालचाल होते त्यांना आपण काय बोलणार आहोत, चल सांधा बोलणार. म्हणजे याच्यामध्ये हात पाय आपण काय करू शकतो, ते मुवमेंट्स करू शकतो, आपण हालचाल करू शकतो. परंतु अचल सांध्यामध्ये ज्या हाडांची हालचाल होत नाही त्यांना आपण अचल सांधा बोलणार आहोत. जसे कवटीचे जे हाड आहे, कवटीचे जे हाड आहे, कवटीतील हाड आहे आणि खालच्या जो मणका आहे, खालचा जो जबडा आहे तो सोडून काय होत नाही, हालचाल होत नाही. जसं आपण आता मागच्या पार्ट 1 मध्ये पाहिलं होतं की जो जबडा सोडून इतर हाडांची काय होत नाही, हालचाल होत नाहीये, आणि म्हणून आपण ते काय बोलत आहोत, त्याला अचल सांधा असे आपण त्याला बोलणार आहोत. हा जो ग्राफ आहे तो तुम्ही नीट समजून घेतलेला आहे. सांधा म्हणजे काय समजलं की सांधा म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जेव्हा एकत्र मिळून येतात तेव्हा त्याला आपण काय बोलत आहोत, सांधा बोलत आहोत, बरोबर. आणि सांधा म्हणजे दोन प्रकार पडतात, एक चल सांधा आहे, एक अचल सांधा आहे. ज्या हाडाची हालचाल होते त्या हाडांना चल सांधा बोलतात, ज्या हाडांची हालचाल होत नाही त्यांना अचल सांधा असे बोलतात. याचं उदाहरणार्थ हात पाय हे काय करतात, हालचाल करतात, परंतु तुझ्या मेंदीचा जो कवट आहे, कवटीचा जो भाग आहे तो हालचाल करत नाही, आणि त्याचप्रमाणे खालचा जबडा सोडून त्याच्याही हाडांची हालचाली होत नाही. अशा प्रकारे या दोन भागामध्ये आपण फरक पाहिलेला आहे. आता अधिक आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत की चल म्हणजे मुवेबल सांध्याचे काही प्रकार आहेत. चल म्हणजे काय, ज्या सांध्याची हालचाल होते, म्हणजेच काय आहे, ते मुवेबल आहे. मुवेबल म्हणजे हालचाल होणे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. आपण काय करू की आपण जेव्हा आपण म्हणतो ना की सजीव म्हणजे काय, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातो त्याला आपण सजीव बोलतो. मग आपल्या हाडे जाणार आहेत का एका ठिकाणी दुसऱ्या, आपण जेव्हा जाणार तेव्हाच जाणार ना. तर चल म्हणजे काय, मुवेबल म्हणजे हालचाल होणे, म्हणजेच त्याला काय म्हणजे सांध्याचे देखील काही प्रकार पडतात. चल सांध्याचे देखील काही प्रकार पडतात, ते देखील आपण पाहणार आहोत. म्हणजे बिजागरीचा सांधा म्हणजे काय, हँगिंग जॉईंट आहे. जो बिजागरीचा जो सांधा आहे तर आपण त्याला म्हणू की म्हणजे जो सांधा बिजागरीचा म्हणजे काय, जसा एखादा दरवाजा आहे आणि जो आपल्या दरवाजाची चौकट आहे ती बिजागरीवर आपण लावलेली असते, आणि मग त्याचा जसा आपण बंद आणि चालू करतो तो बिजागरीवर लटकलेला असतो. म्हणजे तो कसा आहे, हँगिंग आहे. हँग करणे म्हणजे काय आहे, तो आपण म्हणतो आधांतरी लटकणे आहे. हँगचा अर्थ काय आहे, आधांतरी लटकलेला जॉईंट, म्हणजे त्याला बोलणार बिजागरीचा सांधा. कळते मुलांना, बिजागरीचा सांधा म्हणजे काय की आपल्या घरातील असलेला जो दरवाजा आहे, जो चौकोन आकाराचा आहे, तो काय केला आहे, एका पट्टीमध्ये तो खेळामध्ये अडकवलेला आहे, की ज्याने तो त्या पट्टीमध्ये तो काय केला आहे, हँग आहे, आणि त्याच्या मार्फत आपण काय करत आहोत, दरवाजा बंद किंवा चालू करत आहोत. म्हणजे तो कसा आहे,
अडकलेला आहे, तो हँग आहे, तो अधांतरित आहे, तो आपण कायमचा आपण बंद किंवा चालू ठेवलेला असं नाही, तो आपण उघड झाप आपण करू शकतो त्या दरवाजाची. त्याचप्रमाणे म्हणून इथे हँग केलं आहे. हँग म्हणजे काय करणे आहे की तो आधांतरी लटकणे आहे, त्याचा असा अर्थ होतो. आणि जॉईंट म्हणजे सांधा आहे. तर हँग म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. हँग म्हणजे लटकणे आहे, की जसं बघा एखादं झाड आहे, त्या झाडावर जर एखादं फळ आहे, मग ते फळ समजा आलं तर ते कसं होत आहे, ते लटकत आहे, म्हणजे आपण त्याला काय बोलतो आहोत, हँग होत आहे, ते काय आहे, लटकलेलं आहे. तर म्हणजे बिजागरीचा सांधा आहे. मग तो कोणकोणत्या पार्टामध्ये आहे ते देखील आपण बघा समजून घेणार आहोत. या प्रकारच्या सांध्यामुळे हाडाची हालचाल एका दिशेने शक्य होते. या प्रकारच्या ज्या सांध्यामध्ये मग हा कुठे आहे, जो आपला बिजागरीचा सांधा जो आपल्या पायाचा जाऊन जो मांड्यांमध्ये येतो त्याला काय बोलतात. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल ही एकाच दिशेने शक्य होते, की एकाच दिशेने तो जाण्याचा जो प्रयत्न होतो त्याला आपण काय म्हणणार, बिजागरीचा सांधा बोलायचे. की या प्रकारामध्ये देखील तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे की या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल ही एका दिशेने होत असते. या सांध्याची हालचाल 180 डिग्री कोनात होत असते. किती, 180 डिग्री. जसं आपण गणितामध्ये कोन मापकाचा वापर करून बघतो किती डिग्री सेल्सिअस आहे, की हा कोन किती अंशाचा आहे बघण्यासाठी कोन मापकाचा वापर करून आपण ते पाहतो. 60 अंश आहे, 80 अंश आहे, 90 अंश आहे, किंवा 180 160 आहे. तर याप्रमाणे आपला जो बिजागरीचा जो सांधा आहे हा किती मापाचा आहे, या सांध्याची हालचाल 180 डिग्री सेल्सिअसमध्ये म्हणजे कोणामध्येही होत आहे. त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे तो झालेला आहे. उदाहरणार्थ बघा इथे दिलं आहे कोपर म्हणजे एल्बो, गुडघा, नी म्हणजे काय आहे. उदाहरणार्थ कोपर म्हणजे काय आहे की बघा जो आपला एल्बो आहे, जो आपला एल्बो आणि गुडघा म्हणजे नी जो आपला गुडघाचा भाग आहे, आणि जो कोपर आहे ज्याचा आपण बोलू शकतो एल्बो, जो हा कोपर याला काय बोलले जाते मुलांना, जो कोपर आहे म्हणजे याच्यामध्ये हा काय आहे, जॉईंट आहे, हा आधार म्हणजे ज्याला आपण काय बोलणार आहोत, बिजागरीचा सांधा असे आपण त्याला बोलणार आहोत. कोपर म्हणजे एल्बो आहे, आणि गुडघा म्हणजे काय आहे, नीज आहे, जो गुडघ्याला आपण बोलत आहोत. आता हा झाला पहिला प्रकार बिजागरीचा सांधा. आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत उखळीचा सांधा. उखळीचा म्हणजेच काय, बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. उखळीचा बॉल अँड सॉकेट की जो गोल आहे, त्यात तो कोणत्या प्रकारामध्ये आढळतो आणि तो कुठे असतो ते देखील आपण पाहणार आहोत. बघा या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल 2 किंवा अधिक दिशांनी होते. इथे त्यांनी दिलेलं आहे की या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल 2 किंवा अधिक दिशांनी होते. किंवा आपण काय करतो की आपला हाड आहे, आपला हात आहे, जो पंजा आहे, त्याची हालचाल काय होते, 2 किंवा अधिक दिशा. जसं इथे तुम्हाला चित्रात दाखवलंय की त्याची आपण हालचाल काय करू शकतो, मागे किंवा पुढे शकतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडाची हालचाल 2 किंवा अधिक दिशांनी होते, की आपण मागे पुढे करू शकतो, किंवा आपण पुढे मागे करू शकतो, किंवा आपण राईट लेफ्ट करू शकतो. म्हणून हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रकारामध्ये त्याची हालचाल होते, त्याला आपण काय बोलत आहोत, उखळीचा सांधा असे देखील आपण त्याला बोलणार आहोत. तर अशा प्रकारे बघा ह्या हाताचे मुवमेंट्स त्यांनी दाखवले की आपण जो आपला हात आहे तो मागे पुढे करू शकतो, किंवा राईट आणि लेफ्ट देखील करू शकतो. म्हणून याला काय बोललं आहे, उखळीचा सांधा असे देखील बोलले गेलेले आहे. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. या सांध्याची हालचाल 180 डिग्री कोनात होते. उदाहरणार्थ खांदा, शोल्डर, खुबा, हिप. बघा याची देखील जे माप ठरलेलं आहे ते किती आहे, याची जी हालचाल आहे सांध्याची हालचाल ही 180 डिग्रीच्या कोनामध्ये होत असते, 180च्या अंशमध्ये होत असते. उदाहरणार्थ जर आपला शोल्डर आहे, जो खांदा आहे, जो हिप आहे, त्याच्यामध्ये देखील काय होत असते, हे होत असते. अशा प्रकारे आपण 2 सांधे पाहिले, एक बिजागरीचा सांधा आणि एक बिजागरीचा सांधा आणि खुब्याचा सांधा, असे आपण 2 प्रकार याच्यामध्ये पाहिलेले आहेत. आता आपण तिसरा पाहणार आहोत मुलांनो. त्याचे देखील आपण लक्ष देणार की तिसरा सांधा कोणत्या प्रकारचा मध्ये मोडत आहे. सरकता सांधा. सरकता सांधा म्हणजे काय, ग्लेंडिंग जॉईंट आहे. जे ग्लेंडिंग जॉईंट आपण पहिला भाग पाहिला आहे, जो आपण बघितला आहोत, जो बिजागरीचा सांधा आहे, चौकळीचा सांधा आहे, आणि एक सरकता सांधा आहे, म्हणजेच काय, ग्लेंडिंग जॉईंट आहे. तो कोणत्या प्रकारामध्ये आढळतो आणि तो कोणत्या पार्टमध्ये आहे ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा इथे दिलं आहे, या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकावर सरकू शकतात. की या प्रकारच्या सांध्यामध्ये जी हाडे आहेत ती काय करतात, सरकली जातात. बघा इथे तुम्ही चित्रात पाहू शकता की या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात. मग अशा प्रकारची बघा ही हाडे तुम्हाला दिसत आहेत की आपण जेव्हा चालण्याचा प्रयत्न करतो, आपण धावण्याचा, पळण्याचा प्रयत्न करतो, तर तेव्हा ती हाडे काय होतात, एकमेकांना सरकली जाऊ शकतात. म्हणून बघा इथे जे चित्र तुम्हाला दिसत आहे की हा माणूस काय करत आहे, धावत आहे, पळत आहे. म्हणून या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकांना सरकू शकतात, म्हणजे ते मागे पुढे होऊ शकतात, परंतु ती सांध्याच्या मार्फत ही
जॉईंट आहेत ती एकमेकांना जोडली गेलेली आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितले की ते काय करतायत एकमेकांना सरकवण्याचं जे काम आहे म्हणून त्याला काय बोलतात सरकता सांधा आहे. जसं आपण हात मागे पुढे करत आहोत, आपण पायाची मुवमेंट करत आहोत, आपण जेव्हा फास्ट चालतो, धावतो, पळतो, त्याचप्रमाणे आपण ज्या हाताचे जेव्हा एखादा व्यायाम जेव्हा करत असतो म्हणजे काय आहे तो सरकता सांधा आहे. म्हणजे आपण ती हालचाल करत असतो आणि ते सांधे एकमेकांना काय होतात ते हाडं आहेत ती सरकण्याचं काम करतात आणि म्हणून त्याला काय बोललं आहे सरकता सांधा असं देखील आपण त्याला बोलले गेलेलं. तसं या चित्रात दाखवलं आहे. आता उदाहरणार्थ बघा ही मनगटी आहे. तसं आता हा मनगट आहे, आपण काय करत आहोत सरकवत आहोत म्हणजे काय आहे मागे पुढे होत आहे. जी हाडांची मुवमेंट आहे ती काय होत आहे मागे पुढे आहे म्हणजे त्याला काय बोलणार रिस्ट बोलणार आहोत. पायाचा जो घोटा आहे म्हणजे त्याला बोला अँकिल यामध्ये ते सांधे असतात की जे पायाचा जो घोटा आहे आणि त्याचप्रमाणे जो हाताचा जो मनगट आहे किंवा मनगट आहे ब्रिस्ट आहे याच्यामध्ये तो सरकता सांधा हा देखील याच्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे त्याच्यामध्ये देखील हे चित्र आपल्याला दिसत आहे. त्वचा म्हणजे काय द स्किन आहे. काय आहे स्किन आहे म्हणजे शरीराच्या बाह्य आवरणाला आपण काय बोलत आहोत त्वचा बोलत आहोत किंवा स्किन बोलतो की जी स्किन कशावर आपण ठेवलेली आहे आपल्या हाडांवरती ठेवली आहे. मग हाड हे काय करत शरीरातले आतील इंद्रियाचं जे काम आहे ते संरक्षण देण्याचं काम करत आणि हाडांना देखील संरक्षण देण्यासाठी कोण काम करत आहे त्वचा काम करत आहे म्हणजे स्किन काम करत आहे. म्हणून ते काय दिले त्वचा म्हणजे काय द स्किन आहे. स्किन काय करत आहे आपल्या हाडांना म्हणजे आपल्या हाडांना संरक्षण देण्याचं हे काम करत आहे. आपल्या शरीरातील बाह्य आवरणाला आपण काय बोलत आहोत त्वचा बोलत आहोत. बघा शरीराच्या बाह्य आवरणाला आपण काय म्हणणार आहोत त्वचा म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत त्वचा म्हणणार आहोत की अशा प्रकारे जे आपल्या शरीराचे जे हात पाय डोके जे काय आपल्या शरीराचा बाह्य भाग दिसत आहोत तो अशा प्रकारे दिसत आहोत आणि याला काय म्हणणार आहोत आपण त्वचा असे बोलणार आहोत. त्वचा ही सर्व सजीवांना एक महत्त्वाचा व मोठा अवयव आहे की आपल्या शरीरातील सर्वात जो मोठा अवयव काय आहे मुलांनो की त्वचा आहे. त्यांनी सांगितलं की जे शरीरामध्ये जे इंटरनल जे ऑर्गन्स आहे जे इंद्रिय आहेत ती देखील थोड्या प्रमाणामध्ये जी कमी जास्त आहे पण जो आपल्या शरीराचा सर्वात मोठा जो भाग आहे तो काय आहे स्किन आहे तो त्वचा आहे की आपल्या जे आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत जे काय आहे स्किन ही पसरलेली असते आणि तो सगळ्यात मोठा अवयव आपल्या शरीरातला आहे. त्वचा ही सर्व सजीवांना एक महत्त्वाचा मोठा अवयव अशा प्रकारे पाठीपासून पोटापर्यंत देखील ही स्किन आपल्याला दिसते. त्वचेवर काय आहे केस असतात तर पायांच्या व हातांच्या बोटाच्या टोकावर काय असतात नख असतात की आपली जी त्वचा आहे त्या त्वचेवर काय आहेत केस आहेत मुलांनी. अशा प्रकारची बारीक बारीक केस दिसतात की आपल्या हातावर पायावर जी केस असतात आणि आपल्या हाताच्या आणि पायाच्या बोटांना काय असतात नखे देखील असतात की जे नखे काय करतात की आपल्याला जर एखाद्या ठिकाणी इजा झाली किंवा खाज झाली तर आपण ते खाजवण्याच्या कामामध्ये किंवा त्याचा आपल्या नखांचा उपयोग होत असतो किंवा एखादा म्हणा किंवा एखादी बारीक जो केस असेल किंवा एखाद्या बारीक आपल्याला काटा टोचला असेल तो काढण्यासाठी देखील आपल्याला नखांचा उपयोग हा होत असतो. त्वचेवर केस असतात तो पायाच्या व हातांच्या बोटांच्या नखावर काय असतात टोकावर म्हणजे काय आपल्या हाताच्या आणि पायाच्या ज्या टोक आहेत त्यांना काय आहेत प्रमाणे काय आहेत मुलांनो नखे असतात. ते नखे काय करतात आपल्या संरक्षणासाठी देखील या नख्यांचा वापर करत असतो. बघा अशा प्रकारचे तुम्हाला इथे नखे दिसत आहेत. हे नखे देखील आपण काय करत आहोत त्याचा वापर करण्याचं हे देखील काम करत आहे. त्वचा हे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्सरी स्किन आहे. त्वचा हे काय आहे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे आपण 5 सेन्स ऑर्गन्स आपण जे बोलले जातो की आपले नाक कान डोळे त्वचा ही आपले 5 सेन्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आपली त्वचा देखील ही येत असते. त्वचा ही आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे काय सेन्सरी स्किन आहे. सेन्सरी स्किन सेन्स देणार आहे की जे आपल्या डोळ्यामार्फत कानामार्फत डोळे कान नाक त्वचा जे आपले 5 सेन्स ऑर्गन्स आहेत ते काय करत आहेत आपल्याला ज्ञान देण्याचं काम करत आहेत. ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञान देण्याचं काम करणाऱ्याला ज्ञानेंद्रिय बोलले जाते. त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते की आपण हे शिकलेलं 5 सेन्स ऑर्गनमध्ये की डोळ्यामुळे काय मिळत आहे त्वचेमुळे काय मिळत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे जीभ आहे नाक कान डोळे त्वचा जीभ हे काय आहे 5 आपले इंद्रिय आहेत. मग आपल्याला जीभ काय आपल्याला देते की जीभ आपल्याला काय टेस्ट देत असते चव कळत असते. डोळे काय करत असतात त्वचा काय करत असते स्किन काय करत असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला स्पर्श कळतो की स्पर्श हा कोणत्या प्रकारचा आहे. तो नरम स्पर्श आहे तो कडक स्पर्श आहे त्याचप्रमाणे तो सॉफ्ट आहे त्याचप्रमाणे तो स्पर्श आपल्याला काय करतो ज्ञान देण्याचं काम करत असतो. आणि म्हणून सांगितलं त्याच्यामुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते की जो आपला कशा प्रकारचा स्पर्श आहे जो हार्ड स्पर्श आहे सॉफ्ट स्पर्श आहे त्यामुळे कडक स्पर्श आहे कोणत्या प्रकारचा स्पर्श आहे देखील आपल्याला जाणून की एखादी आपण समजा मुलांना नरम जर आपण उशी पकडली तर आपल्याला समजा सॉफ्ट आहे पण एखादा आपण दगड पकडला तर तो दगड कसा आहे तो कडक आहे म्हणजे आपण न बघता देखील आपण पदार्थ तो जो ऑब्जेक्ट आहे तो आपण
ओळखू शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्वचामुळे आपल्याला काय मिळत आहे, स्पर्शाची देखील काय होत आहे, जाणीव होत आहे, की स्पर्शामुळे आपल्याला कळतं. आपण डोळे बंद करून देखील आपल्याला एखादी गोष्ट हाताळायला सांगितलं तर आपण त्या त्वचेच्या मार्फत, म्हणजे जे त्वचा आहे काय आहे, ज्ञान देण्याचं काम करते. जे 5 सेन्स ऑर्गन्स आहे, त्या 5 सेन्स ऑर्गन्समुळे आपण काय करू शकतो, आपण ओळखण्याचं काम करू शकतो. आणि म्हणून आपण पाहिलं की त्वचा काय करत आहे, आपल्याला ज्ञान देण्याचं काम, आणि स्पर्शाच्या माध्यमातून आपण जो ऑब्जेक्ट आहे तो आपण ओळखू शकतो, हे देखील आपण याच्यामध्ये पाहू शकतो. बघा, त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. त्वचेची रचना, त्वचा म्हणजे स्किनची कशा प्रकारची रचना आहे, द स्ट्रक्चर ऑफ द स्किन. द स्ट्रक्चर म्हणजे काय, रचना आहे. स्ट्रक्चर काय, रचना आहे. द स्ट्रक्चर ऑफ द स्किन, की स्किनची कशा प्रकारे, त्वचेची कशा प्रकारची रचना आहे, हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून बघा पुढे बघणार आहोत. बघा, अशा प्रकारे हे काय आहे, ही त्वचा आहे, की याचा एक छोटासा भाग, आपल्या स्किनचा छोटासा भाग इथे तुम्हाला चित्राच्या माध्यमातून दाखवलेला आहे. मानवी त्वचा 2 थराची बनलेली असते. बघा, इथे तुम्हाला इथे थर दाखवलेले असतात. बघा, ड्रीम्स आहेत आणि हायपोड्रीम्स आहेत. बघा, मानवी त्वचा ही 2 थराची बनलेली आहे, आणि त्वचेच्या नंतर इथे काय आहे, ज्या हाताला जसे आपले केस येतात, पायाला केस येतात, त्याप्रमाणे बघा इथे दाखवलेले, की या 2 प्रकारची जी त्वचा आहे ते 2 थरांनी बनले. याच्यामध्ये किती थर आहेत, हे 2 थर तिथे दिसतात. तर सर्वात वरच्या थराला बाह्य त्वचा असे बोलले जाते. बघा, जो सर्वात जो वरचा थर आहे, जो बाहेरचा थर आहे, त्याला आपण बाह्य त्वचा असे बोलले जाते. बघा, बाह्य त्वचा म्हणजे काय, एपिडर्मिस असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे जे चित्रामध्ये सगळं दाखवले ते पाहू शकता. तर खालच्या थराला अंतरत्वचा असे बोलले जाते, म्हणजेच काय, ड्रीम्स असे बोलले जाते. जसं तुम्हाला बघायची सांगितलं, ड्रीम्स आणि हायपोड्रीम्स आहे, की 2 प्रकारच्या त्वचा, एक अंतरत्वचा आहे आणि एक बाह्य त्वचा आहे. बघा, त्या खालील थराला काय बोलले जाते, अंतत्वचा. म्हणजे जे बाह्य त्वचेच्या खालील जो भाग आहे त्याला काय बोलले जाते, अंतत्वचा. म्हणजे काय, ड्रीम्स असे बोलले जाते. या चित्राच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की त्वचा ही अनेक पेशींनी बनलेली आहे. ते देखील तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे सर्व पेशीचं त्याच्यामध्ये मिश्रण आहे. अंतत्वचेखाली देखील रक्तवाहिनी व मज्जातंतूचे जाळे असते. जसं मी आत्ताच सांगितलं की त्वचा बनण्यासाठी देखील अनेक पेशींची गरज असते. तर रक्तवाहिन्या व मज्जातंतू हे काय करत असतात, त्या कामासाठी उपयोगी पडत असतात. आणि या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूचे जाळे याच्या खाली असते. अंतत्वचेच्या खाली कसले जाळे आहे, मज्जातंतूचे, रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूचे हे काय आहे, हे सर्वत्र जाळे शरीराभर किंवा जे स्किनच्या खाली हे जाळे पसरलेले असते, आणि वरून मग आपल्याला ही अशा प्रकारची त्वचा दिसत असते. तो शरीराचे तापमान नियंत्रित करते. शरीर जी त्वचा आहे ती काय करत असते, आपल्या शरीरातील तापमान नियंत्रित करण्याचं देखील हे काम करत असते. तर अशा प्रकारे बघा, आपल्या शरीरामध्ये जे काही आपण जे पदार्थ खातो, मग ते आपण त्याच्यामध्ये आपण कोल्ड्रिंक्स असू दे किंवा हॉट ड्रिंक असू दे, चहा कॉफी असू दे किंवा आपले शीतपेय असू दे, ते काय करतात, तुम्ही कोणताही पदार्थ खाल्ला किंवा कोणताही एखादा पदार्थ ग्रहण केला, मग ते दुपारचं लंच असू दे, संध्याकाळचं डिनर असू दे, ते तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं काम कोण करतं, ही त्वचा करत असते. म्हणून यांनी सांगितलं ते शरीराचे तापमान नियंत्रित करत असते. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी त्याचा महत्त्वाचा भाग आहे तो त्वचेचा येत आहे. बाह्य त्वचेचे वेगवेगळे थर असतात. आता याच्यामध्ये देखील 2 पार्टीचे त्वचेचे देखील 2 थर आहेत. त्याच्यामध्ये एक बाह्य त्वचा आहे, एक अंतस्थ त्वचा आहे. मग त्याच्यामध्ये देखील बाह्य त्वचा आहे, त्याचे देखील बघा इथे 2 प्रकार पडलेले असतात. आणि त्वचा ही मज्जातंतूने देखील आणि रक्तवाहिन्याच्या जे जाळे त्याच्यात पसरल्यामुळे ते काय झाले आहे, त्वचा ही तयार झालेली आहे. बाह्य त्वचेचे वेगवेगळे थर असतात. बघा, अशा प्रकारे हे बाह्य त्वचेचे हे वेगवेगळे थर तुम्हाला इथे दिसतात. बघा, आपण पाहणार आहोत इथे चित्राच्या माध्यमातून. इथे बघा, हा जो एक आहे तो वेगळा थर आहे, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा, हा 4 आणि हा जो 5 आहे. तर अशा प्रकारचे 5 प्रकारचे जे थर जे बाह्य त्वचेचे आहेत हे देखील तुम्ही इथे पाहू शकता. इथे बघा, बाह्य त्वचेचे वेगवेगळे थर असतात. हे बघा, इथे तुम्ही चित्राच्या माध्यमातून बघू शकता की कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे हे बाह्य थर आहेत. आपण नीट समजून घेणार आहोत. आपल्याला त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात, की साहजिकच आहे की आपण जर सजीव आहोत तर आपल्याला काय येणार आहे, घाम देखील येणार आहे. तर आपल्याला त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात, की आपल्याला घाम तयार होण्यासाठी देखील ग्रंथी असतात. त्यांना घर्मग्रंथी असे बोलले जाते. म्हणजे काय, स्वेट ग्लॅंड्स असे बोलले जाते. म्हणजे आपल्याला शरीरामध्ये घाम येण्यासाठी ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथींना गर्मग्रंथी असे देखील बोलले जाते. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या ग्रंथी असतात त्या कुठे असणार, साहजिक असे त्वचेमध्येच असणार. म्हणजे त्वचेमध्ये असणाऱ्या ज्यांना घाम येणार आहे त्यासाठी देखील ज्या ग्रंथी असतात त्यांना गर्मग्रंथी असे देखील बोलले जाते. ते कुठे आहेत मुलांनो, ते देखील त्वचेमध्ये आपल्याला आढळून येत आहे. तर अशा प्रकारच्या ज्या ग्रंथी आहेत ते देखील आपण याच्यात पाहू शकतो.
त्वचेचे तापमान वाढते तेव्हा घामाची निर्मिती होत असते. जेव्हा त्वचेचे तापमान वाढते म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये जेव्हा हीट निर्माण होते, जेव्हा आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते, तेव्हा त्या घामाच्या ग्रंथी काय होतात, ग्रोथ होतात, त्याची वाढ होते. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण एखादा तिखट पदार्थ खाल्ला, समजा आपण एखादं तिखट एकदम आपण तिखट कोणती एखादी वस्तू खाल्ली, एखादी मिरची खाल्ली, तर आपल्या शरीरातील तापमान अचानक वाढायला लागतं. कारण ती मिरची कशी आहे, ही गरम आहे आणि ती आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्या पूर्ण शरीराला, आपला पूर्ण चेहरा कसा होतो, घामाघूम होतो, लाल होतो आणि म्हणून आपल्या त्या ग्रंथीची ग्रोथ होते. आणि म्हणून ते सांगितले त्वचेचे जेव्हा तापमान वाढते तेव्हा घामाची निर्मिती होते. किंवा त्या ग्रंथी काय होतात, ज्या गर्भ ग्रंथी आहेत त्या तयारीला लागतात. घाम येण्याची प्रक्रिया ही सुरू होत असते आणि म्हणून त्यांनी सांगितले त्वचेचे तापमान वाढते तेव्हा काय होते, गर्भग्रंथी हे वाढत असतात. आणि म्हणून जेव्हा आपण एखादी मिरची खातो किंवा एखादा असा गरम पदार्थ जेव्हा आपण खातो त्यावेळेस आपल्या शरीराचे तापमान हे वाढतं, आपल्या शरीरात हीट वाढते आणि ज्या गर्भग्रंथी आहेत ते देखील वाढण्याचं हे प्रमाण हे वाढत असतं. आणि म्हणून त्यांनी काय म्हणलं की घामाची अशा प्रकारे निर्मिती वाढते. बघा, अशा प्रकारे जे आपल्या शरीरावर घाम येण्यास सुरुवात होते आणि उन्हाळ्यामध्ये तर हे घामाचे प्रमाण अधिक जास्त प्रमाणात वाढतं. कारण उष्णता बाहेर एवढी असल्यामुळे की आपल्या शरीराला ते तापमान देखील त्याचप्रमाणे ते काय करतं, तापमान शरीराचं वाढतं आणि त्यामुळे आपण जेव्हा बाहेर कुठेही गेलो तरी आपल्याला गरम हे होत राहतं. त्याचप्रमाणे आपण जर घरात राहिलो किंवा AC मध्ये राहिलो तर आपल्या शरीराचं जे तापमान आहे हे त्वचा काय करते, ते तापमान नियंत्रित करण्याचं काम करत असते. आणि म्हणून जेव्हा आपण तिथं शरीराचं तापमान जेव्हा वाढतं तेव्हा घामाचे जे गर्भग्रंथी आहेत ते देखील त्या कामाला लागतात आणि त्यानुसार आपल्या शरीरावर अशा प्रकारे घामाची ही निर्मिती होण्याचे साध्य होत असते. बघा, इथे दिले आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास कायम असते. की आपल्या शरीराचं जे तापमान आहे, मानवी शरीराचं जे तापमान आहे हे एकंदरीत ठरलेलं आहे की 37 डिग्री सेल्सिअस आहे की 37 अंश आहे. की तो किती आहे ते ठरलेलं आहे. की याच्या पलीकडे जास्त जरी झालं, कमी जरी झालं तरी मनुष्याला काय होतो, त्रास होतो. जास्त वाढलं तरी आपल्याला तो खूप गरम होत आहे, बरोबर आहे. आणि जर कमी जरी झालं तरी आपल्याला थंडी देखील वाजण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून कधी कधी आपण आजारी पडतो. जेव्हा आपल्याला थंडी नसते जेव्हा तरी थंडी वाजते, त्यामुळे आपल्याला बोलतो की नाही हा आजारी आहे. याला काय म्हणजे आपल्याला तापाची लक्षणं आपण त्याच्यामध्ये समजतो. आणि एखाद्याच म्हणा गरम जरी नसलं किंवा बाबा थंडी आहे परंतु खूप गरम होत आहे, मग त्यावेळेस देखील आपल्याला काय होतं, आपल्या शरीराचं तापमान बिघडल्यामुळे आपल्या शरीरात हालचाली होतात आणि आपल्याला त्याप्रमाणे एक संसर्ग म्हणजे बाहेरील ज्या गोष्टी तापमान वाढल्यामुळे पण नाही तरी पण आपल्याला काय होऊ शकतं की आजारी आपण पडू शकतो. म्हणून जे शरीराचं तापमान आहे हे नियंत्रित ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे. आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37 अंश सेल्सिअसच्या जवळपास कायम राहते. की 37 अंश म्हणजे तुमचं जेवण आहे, तुमचं पाणी आहे आणि तुमचे जे काही ते टेम्परेचर आहे त्या सर्व मिळून 37 अंश सेल्सिअस हे शरीराचं तापमान हे नेहमी राहणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा, हे जे तापमान आहे आपण हे नेहमी त्याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे. त्वचेचे कार्य, आता त्यांनी विचारलं आहे की जे फंक्शन ऑफ द स्किन आहे, तर फंक्शन ऑफ द स्किन म्हणजे त्वचेची कोणकोणत्या प्रकारची कार्य, की त्वचा काय म्हणजे त्वचा काय कार्य करते. जसं आपण पाहिलं की त्वचाची रचना आणि त्वचाचे कार्य, जो आपण जो शेवटचा भाग आहे तो आपण बघत आहोत की त्वचेचे कार्य काय, की त्वचा काय करते, हाडांना संरक्षण देण्याचं काम करते. जे इजा झाली आहे की एखादं लागलं आहे, खरचटलं आहे, तर जे आपल्या ज्या पेशी आहेत त्या पेशी काय करतात, ती जखम भरून काढण्याचं देखील हे काम करत आहे. त्वचा झालेली जखम ही आपोआप भरून काढत आहे की ती आपल्या शरीरात असलेल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत ते काय करतात, त्या कामासाठी उपयोगी करत असतात. म्हणून आपण पाहणार फंक्शन ऑफ द स्किन पाहणार आहोत. बघा, जसं मी आत्ताच सांगितलं आहे, शरीरातील स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादीचे रक्षण करणे. की जे आपल्या शरीरात जी हाडं आहेत ते स्नायू, बघा इथे पाहिले आहे, जे आपल्या शरीरातले असलेले जे स्नायू आहे, हाडं आहेत आणि इंद्रिय संस्था इत्यादीचं रक्षण करणे. इंद्रिय संस्था ज्या आपल्या शरीराच्या आतमधील ज्या इंद्रिय संस्था आहेत की जे आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांचं संरक्षण करणे, हाडांचं संरक्षण करणे आणि स्नायूंचं संरक्षण करणे हे कुणाचं काम आहे, हे त्वचेचं काम आहे. कुणाचं काम आहे, हे त्वचेचं काम आहे. त्वचा काय करत आहे, स्नायूंना संरक्षण देत आहे, हाडांना संरक्षण देत आहे आणि जे इंद्रिय संस्था म्हणजे आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांना संरक्षण देण्याचं इत्यादीचं संरक्षणाचं ते काय करत आहेत, काम करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तर अशा प्रकारे बघा, त्वचेचे आपण कार्य बघत आहोत की शरीरातील सर्व इंद्रिय संस्थांना मजबूती देण्याचं काम करत आहे. जे दुसरं आहे आपण पाहत आहोत, शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे. शरीराची आर्द्रता आहे म्हणजे प्रकारचे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे की ते कशा प्रकारे राखून ठेवलं गेलं पाहिजे त्यासाठी देखील ते काय करत आहे, मदत करत आहे. की जे त्वचा आहे, त्वचेचं जे काम आहे की शरीरातील तापमान किंवा जे आहे ते नियंत्रित कशा प्रकारे करणं गरजेचं आहे ते त्वचा हे कार्य करत असते. तिसरं आहे ड जीवनसत्वाची निर्मिती करणे. की जे ड जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन डी जे आहे
जे आपल्या हाडांसाठी मजबूती आहे, की जे हाडांसाठी बळकटी देण्याचं जे काम आहे, मग ते काय करत असतं की त्याचबरोबर जी त्वचा आहे ती डी-जीवनसत्व कशा प्रकारे तयार होईल याची देखील ते काय करत असतं, काळजी घेत असतं. तर अशा प्रकारे डी-जीवनसत्व बनवण्याचं देखील काम कोण करत आहे, हे आपल्या जी त्वचा आहे ती कार्य करत आहे. जे चौथं आहे, शरीरातील घाम बाहेर टाकून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे आहे, की जे शरीरातील घाम बाहेर टाकून आपल्या शरीराला आलेला जो घाम आहे तो बाहेर टाकून शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम देखील कोण करत आहे, त्वचा करत, की आपल्या शरीराचं अतिरिक्त घाम आहे किंवा जे अतिरिक्त जे पाणी आहे ते आपलं पाणी बाहेर टाकण्याचं काम करते, की नको असलेले पाणी बाहेर टाकणे, की नको असलेले जे द्राव्य आहे ते आपल्या शरीरा वाटे म्हणजेच कशा प्रकारे घामाच्या वाटे आपल्या रडण्याच्या द्वारे ते बाहेर पडत असतं आणि आपल्या शरीराला संतुलन ठेवण्याचं व्यवस्थित ते काम करत असतं. आपल्या शरीराचं तापमान हे व्यवस्थित ठेवण्याचं काम करते. म्हणून त्यांनी सांगितलं शरीरातील घाम बाहेर टाकून शरीराचे तापमान हे नियंत्रित ठेवण्याचं देखील हे काम करीत असते. एक प्रकारे त्याच्यावर नियंत्रण ठेवत असतं. त्वचा ही काय करत असते, नियंत्रण ठेवण्याचं काम करते. त्याचप्रमाणे जे आपला जो सर्वात महत्त्वाचा जो फायदा आहे मुलांनो, की जे आपल्याला ती त्वचा आहे ती आपली थंडी ऊन वारा पासून काय करतं, संरक्षण देण्याचं देखील एक महत्त्वाचं काम करत असतं. आपण पाहतो जेव्हा आपल्याला थंडी वाजते तेव्हा ते आपल्या आतल्या हाडांना मजबूती देते, की आपल्या हाडांचं रक्षण करते, आपल्या इंद्रिय संस्थेचं रक्षण करते, उष्णता व थंडी यापासून संरक्षण करते. जी त्वचा आहे ते आपल्या आतील इंटरनल ऑर्गन्सला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. बघा इथे पाहू शकतो उष्णता व थंडी यापासून काय करते, ती संरक्षण करत असते, की ज्याप्रमाणे जेव्हा थंडी आली, जेव्हा खूप थंडी वाजत असते तर आपली त्वचा काय करते, थंडीपासून आपलं संरक्षण करते. जेव्हा उन्हाळा जरी आला, खूप उष्णता जरी आली तरी आपलं ते त्वचेमुळे आपलं काय होतं, आपलं नुकसान होत नाही, कारण त्वचेमुळे आपल्या काय होतं, संरक्षण करण्याचं, आपल्या हाडांना, आपल्या आतील जे सर्व इंद्रिय आहेत त्यांना मजबूती करण्याचं किंवा त्यांना सांभाळण्याचं काम देखील कोण करत आहे, ही त्वचा काम करत आहे. आपण 5 पाहिले, आता 6वं बघणार आहोत. त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणून कार्य करते. त्वचा काय करत आहे, स्पर्शेंद्रिय म्हणजे काय, की स्पर्शाची जाणीव करून देण्याचं काम करत आहे, की जे आपले 5 सेन्स ऑर्गन्स आहेत, ज्याप्रमाणे प्रत्येकाची जी कार्य वेगळी आहेत त्यातली जी त्वचा आहे, ज्याचं नाक कान घसा त्वचा ही जी सर्व जे इंद्रिय आहेत हे काय करत आहे, की त्वचा देखील काय करत आहे, स्पर्शाची जाणीव करून देते, की एखादा जो पदार्थ आहे तो कसा आहे, जो कडक आहे, तो मऊ आहे, तो खूप हार्श आहे, की तो रफ मध्ये आहे, जो खरबरीत आहे, की त्याच्यावरून आपण तो पदार्थ ओळखत असतो मुलांना. आणि म्हणून त्वचा काय करत आहे, स्पर्शेंद्रिय म्हणजे स्पर्शाच्या द्वारे तो माहिती देण्याचं काम करत आहे, की समोरील असलेला जो पदार्थ आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, तो कडक आहे, तो मऊ आहे, तो रफ आहे, तो कठीण आहे, कोणत्या प्रकारचा तो स्पर्श आहे, देखील स्पर्शाची जाणीव करून देणारं जे कार्य आहे ते देखील त्वचा करत असते. बघा आता इथे दिले मॅलेनियन म्हणजे काय, मॅलेनियन तर याचा देखील मुलांना आपण अर्थ पाहणार आहोत. आता इथे आपण पाहणार आहोत की मॅलेनिन म्हणजे काय, मॅलेनिन म्हणजे की बाह्य त्वचेच्या भागामध्ये की मॅलेनिन नावाचा जो रंगद्रव्य असतो त्याच्याच आपण त्याला पिगमेंटेशन असे बोलतो, की ते कशा प्रकारे कार्य करतं याचा देखील आपण मुलांना अभ्यास करणार. आपण बघा पाहणार आहोत की बाह्य त्वचेच्या थरावरती याचा काय दिला असतो, रंग असतो. बाह्य त्वचेच्या थरावरील पेशीत मॅलेनियन रंग नावाचे रंगद्रव्य म्हणजेच पिगमेंटेड असते, की जो बाह्य त्वचा आहे, जसं आपण पाहिलं की त्वचा आणि त्वचेचे 2 प्रकार पडतात. जी त्वचा आहे त्वचेचे देखील 2 प्रकार पडतात, एक बाह्य त्वचा आहे आणि एक आंतर त्वचा आहे. की बाह्य त्वचामध्ये देखील बाह्य त्वचेतील थरामध्ये देखील जो मेलेनियन नावाचा जो रंगद्रव्य असतो हे देखील आपण बघा या चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. त्याला आपण काय बोलत आहोत, त्याला पिगमेंट असे देखील आपण बोलत आहोत. की चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा थरामध्ये पेशीत मॅलेनिन नावाचा जो रंगद्रव्य आहे हा मिक्स केलेला आहे, त्याच्यामध्ये जॉईन केलं आहे. आणि त्या मॅलेनिनच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा किंवा काळापणा ठरतो, की ते मॅलेनिन किती प्रमाणात आहे. ते जास्त प्रमाणात असेल तर काळपट आपली स्किन दिसते, त्वचा दिसते, आणि जर कमी प्रमाण असेल तर आपली चेहरा गोरा दिसतो. आणि म्हणून इथे बघा त्यांनी दिले मॅलेनिनच्या प्रमाणावरून म्हणजे त्याचं प्रमाण किती कमी आहे किती जास्त आहे त्याच्यावरून त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा हा ठरत असतो. जसं चित्रामध्ये पाहिलंय की बघा तुम्ही पाहू शकता या चित्रामध्ये बघा जो हा हात आहे तो कसा आहे, गोरा दिसतो, आणि हा जो हात आहे थोडा सावळा दिसत आहे, हा जो हात आहे तो अजून काळा दिसत आहे. तर म्हणजे मॅलेनिनचं प्रमाण किती प्रमाण आहे, की जर एखादा जो बाह्य त्वचा त्या बाह्य त्वचावर मॅलेनिन नावाचं जर रंगद्रव्य हा जे रंगद्रव्य हा असतो आणि त्याचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणावरून आपण त्याचा गोरेपणा आणि काळापणा किती प्रमाणात आहे हे देखील आपल्याला समजू शकत आहे. त्याच्या गोरेपणा आणि काळापणा मॅलेनिनच्यावर ठरत असतो. बघा मॅलेनिन त्वचेचे व आतील भागाचे अतिनील किरणापासून रक्षण करते.
जसं अतिनील किरणे आपण कुठे जे सूर्यप्रकाशामध्ये जे अतिनील किरणे जे आपण शिकलेलो आहोत मुलांना इयत्ता 5वीच्या भागामध्ये देखील, की अतिनील किरणे काय करत असतात, आपल्या त्वचेला काळपट देखील आपण करतो. मग अतिनील किरणांपासून काय होतं, संरक्षण करत असतं. मॅलेनिन त्वचेचे काय करत आहे, रक्षण करत आहे. कोणत्यापासून, अतिनील जी किरणे जे सूर्याच्या किरणापासून आलेले जे किरण आहेत ते किरण काय करत असतात, ते किरणापासून आपल्याला त्वचेला संरक्षण देण्याचं काम करतात. जे अतिनील किरण, जे एक्स्ट्रा जे किरण आहेत, जे क्ष किरण आपण त्याला बोलू शकतो, की ते क्ष किरण आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून आपल्याला जो ओझोन वायूचा जो थर आहे त्या थर आपल्या पृथ्वीच्या भोवती असल्यामुळे आपल्याला ते अतिनील किरण आपल्या शरीराला डायरेक्ट पोहोचत नाही. ते आपले काय करतात मुलांनो, की ते आपले जे ओझोन त्या थराला ते टच करून मग ती खाली जातात. अन्यथा आपण जे किरण आहेत ते आपल्या शरीराला हानी पोहोचू शकतात. आणि म्हणून ते मुलांनो मेलेनिन जे आहे ते काय करत आहे, आपल्या त्वचेचं संरक्षण करत आहे. मेलेनिन त्वचेच्या आतील भागाचे अतिनील किरणापासून देखील काय करत आहे बघा, अशा प्रकारे संरक्षण करायचे. सर्व किरण येतात ते मॅलिन नावाचा जो रंगद्रव्य आपल्या त्वचेवर आढळून येतो तो त्वचा काय करत आहे, आपल्याला संरक्षणाचं देखील एक महत्त्वाची भूमिका या चित्रामध्ये किंवा या त्वचेवरती मग त्वचा काय करत आहे, बचावत आहे, या क्ष किरणापासून आपल्याला वाचवत आहे. वातावरणाचाही त्वचेचा रंग अवलंबून असतो. ज्याप्रमाणे वातावरण असेल त्या वातावरणाचाही रंग अवलंबून असतो, की जसं कोरडं हवामान आहे, उष्ण हवामान आहे, दमट हवामान आहे, गारवा आहे, तर त्याप्रमाणे देखील आपल्या त्वचेवर त्याप्रमाणे त्याचा काय असतो, फरक पडत असतो. तर तुम्ही उष्ण ठिकाणी गेलात तर तुमच्या त्वचा जास्त काळी होणार, तर तुम्ही एकदम थंड हवेच्या ठिकाणी गेलात तर तुमच्या चेहऱ्यामध्ये काय होणार आहे, फरक दिसणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे वातावरण ही त्वचेचा रंग अवलंबून असतो, की वातावरणावर डिपेंड आहे की त्वचेचा रंग हा कशा प्रकारे हा अवलंबून असतो. हे देखील आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो, की वातावरणाचा त्याच्यामध्ये देखील खूप प्रमाणे, ज्याप्रमाणे हवामान असेल त्याप्रमाणे आपल्या त्वचेमध्ये देखील काय होत असतो, फरक पडलेला असतो. म्हणजे तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी गेला तर तिथे फरक वेगळा दिसेल. जसजसे वय वाढते तसे त्वचेखाली असणाऱ्या चरबीचे प्रमाण देखील कमी होते. जसं जसं तुमचं वय वाढत राहतं, की जसं तुमचं एज हे वाढत गेल्यामुळे त्वचेखाली असणाऱ्या चरबीचे प्रमाण हे काय होते, कमी होते. की जे त्वचाखाली जी चरबी असते, की जेव्हा वयात येतात तेव्हा चरबीचं प्रमाण हे वाढत असतं, म्हणजे फॅट्स आहे त्याचे प्रमाण वाढते. परंतु जसं तुमचं वय वाढत जातं त्याप्रमाणे ते चरबीचं प्रमाण देखील कमी होत असते व त्वचा मूळ स्थितीत राहत नाही. की जशी तुमची पहिलीच जी त्वचा होती ती मूळ स्थितीत राहत नाही. जसं तुमची त्वचा स्किन टाईट असते, जेव्हा तुम्ही बॉर्न होता किंवा जेव्हा ते नाजूक असतं, त्यानंतर जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा ते कसं होतं मुलांनो, की ती टाईट राहते. आणि जसं तुमचं वय वाढत राहतं तेव्हा ती जी त्वचा असते ती सैल पडायला जाते, ती लूज होत राहते. त्यामुळे त्वचा ही एकसारखी राहत नाही. तुमच्या वाढत्या वयामानानुसार ती स्किन काय होत राहते, ती बदलत जाते. जसं तुमचं वय असेल, लहान मुलांची जी स्किन असेल बघा ती वेगळी आहे, त्याचप्रमाणे जी प्रौढावस्थेची जी स्किन आहे ती वेगळी आहे, आणि त्याचप्रमाणे म्हाताऱ्याच्या ज्या अवस्था आहे ती कशी आहे, वेगळी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जी स्किन आहे, त्वचा आहे ती कशी आहे, वेगळी आहे. आणि म्हणून सांगितलं की जी त्वचा ही मूळ राहत नाही, जशी पूर्वी त्वचा होती तशी राहत नाही. जसं लहानपणी त्वचा होती तशी ती शेवटपर्यंत राहणार आहे का, नाही. वृद्धावस्थेमध्ये ती राहणार आहे का, तर नाही. तर त्वचेमध्ये काय पडत आहे, फरक पडत आहे. त्याच्यामध्ये काय येत आहे, सुरकुत्या येत आहे. आपल्या हाताला, पायाला, आपल्या चेहऱ्यावर काय येत आहे, सुरकुत्या येत आहे. म्हणजे त्वचा कशी पडत आहे, ती लूज पडत आहे, ती सैल पडण्याचं देखील हे लक्षण आहे. बघा अशा प्रकारे ही त्वचा काय आहे, लूज देखील पडत आहे. त्यामुळे ती त्वचा ही मूळ स्थितीत राहत नाही, हे देखील आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. अशा प्रकारे जसं वय वाढतं तसंच ती स्किन ही बदलत जाते. म्हणून वयस्कर व्यक्तीच्या त्वचेवर सुरकुत्या म्हणजे रिंकल्स पडतात. म्हणून जे वयस्कर व्यक्ती आहेत, म्हणजे ज्यांचं वय झालेलं आहे, अशा व्यक्तीच्या चेहऱ्यावर, हातावर, पायावर काय पडले जातात, सुरकुत्या पडतात. म्हणजे त्याला काय बोलणार, रिंकल्स बोलले जातात. तर अशा प्रकारे हे रिंकल्स देखील तुम्ही पाहू शकता, की आपल्या घरामध्ये एखादी वृद्ध व्यक्ती असेल किंवा तुमच्या शेजारी असेल तर तुम्ही त्याचं निरीक्षण करा की त्यांचं आणि तुमच्या त्वचामध्ये किती फरक आहे, की तुमची जशी स्किन आहे तशी समोरच्या व्यक्तीची आहे का. मग त्याच्यामध्ये किती व्यक्ती जशी जशी मोठी होईल तसं ते व्यक्तीच्या त्वचेमध्ये फरक पडत राहतो. म्हणजे जशी आपली पूर्वी त्वचा राहते तशी ती अगोदर किंवा शेडपर्यंत तशी त्वचा राहत नाही. ती काय होतं, ते लूज पडत जाते, ती सैल पडत राहते. आणि नंतर त्याच्यावर जसं जसं वय वाढतं जसं सांगितलं तसं व्यक्तीच्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. मग ते सुरकुत्या कुठे पडतात, आपल्या चेहऱ्यावर पडू शकतात, आपल्या हातावर पडू शकतात, आपल्या तळहातावर पडू शकतात, आपल्या पायावर पडू शकतात. स्किन काय होतली जाते, ती लवचिक होत जाते, ती नरम होत जाते आणि ती मुलांनो बेंड होऊ शकते. आणि त्याचप्रमाणे मुलांनो त्याची ती सैल पडत जाते, त्याच्यामध्ये टाईटनेसपणा किंवा त्या त्वचेला घट्टपणा राहत
नाही. तर अशा प्रकारे आपण मुलांना पाहिलं की जो आपला पाठ आहे, आपली अस्थिसंस्था आणि त्वचा, की कशा प्रकारे म्हणजे अस्थिसंस्था म्हणजे आपण पाहिलं की अस्थिसंस्था म्हणजे काय आणि त्वचा म्हणजे काय, त्वचेची रचना, त्वचेचे कार्य, त्याचे प्रकार आपण पाहिले. अस्थिसंस्था म्हणजे काय की जे मानवी शरीराची हाडांची रचना आणि आकार देण्याचं काम करते आणि त्याचप्रमाणे शरीरातील इंद्रिय संस्थेला रक्षण करण्याचं जे काम आहे ते अस्थिसंस्था ही करत असते. त्याचे देखील प्रकार पाहिले, हाडाचे देखील प्रकार पाहिले, त्याचे 4 प्रकार पडतात. हे देखील या पाठाचा आपण याच्यात अभ्यास केला आहे. आपण सारांश पाहणार आहोत मुलांना. आपण सारांशाच्या मार्फत आपण समजून घेणार आहोत की जे अस्थि म्हणजे काय, हे हाडे आहेत व शरीरातील सर्व हाडे व कुर्च्या मिळून अस्थिसंस्थामध्ये जसं आपण शिकलं की शरीरातील सर्व हाडे मिळून, हाडे व कुर्च्या मिळून काय बनत आहे, अस्थिसंस्था बनत आहे. हाड्याचं मिळून काय होत आहे, सांगाडा तयार आहे. जसं आपण सांगाडा पाहिलं की कशा प्रकारे एक मानवी सांगाडा हा तयार होत आहे व सांगाड्यामुळे शरीराला आकार आणि काय होत आहे, मुलांना आधार मिळत आहे. जर सांगाडा आपला तयार असेल तर त्या सांगाड्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला एक रचना येते, एक आधार मिळत असतो, आकार आणि आधार मिळत असतो की एक प्रकारे की निश्चित आकार हा आपल्या मानवी शरीराचा सांगाड्याचा हा ठरलेला आहे आणि त्यामुळे त्याला आधार देखील देण्याचं हे काम मानवी म्हणजे अस्थिसंस्था हे करायचं काम करत आहे. बघा इथे दुसरं मानवी अस्थिसंस्थेचे देखील 2 भाग पडतात. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की जैविक आहे, अजैविक आहे. दुसरं जे अक्षय सांगाडा आहे, उपांग सांगाडा आहे. मग त्याच्यामध्ये देखील प्रकार पडत असतात की आपल्या अस्थिसंस्थेची जी कवटी आहे, अक्षय सांगाडा आहे, त्याच्यामध्ये कवटी आहे, पाठीचा कणा आहे आणि छातीच्या ज्या बरगड्या आहेत त्या अक्षय संस्थेमध्ये येतात. बघा अस्थिसंस्थेची जी कवटी आहे त्याच्यामध्ये कवटी आहे, छातीचा पिंजरा आहे, पाठीचा कणा आहे, हात पाय असे भाग पडतात आणि उपांग सांगाड्यामध्ये हात पाय असं देखील हे 2 प्रकार पडतात आणि त्याचं देखील आपण व्यवस्थितरित्या आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून ते कार्य समजून घेतलं आहे की कवटीच्या मध्ये कोणते भाग येतात. त्याच्यामध्ये 22 आहेत, छातीचा जो पिंजरा आहे असे मिळून मिळून ते 33 आहेत. अशा प्रकारे पाठीचा काना आणि हात पाय असे मिळून जो उपांग सांगाड्यामध्ये काय येतो तो मध्ये भाग पडत आहे. आपण तिसरं बघणार आहोत मुलांनो. शरीराचे व शरीरातील इंद्रियाचे संरक्षण करण्याचे व महत्त्वाचे कार्य असे संस्था व त्वचा करतात की शरीरातील इंद्रियांचे संरक्षण करणे हे एक महत्त्वाचा भाग आहे की सांगाडा काय करत आहे किंवा हाडे काय करत आहेत, शरीरातील इंद्रियाचे संरक्षण करण्याचं, जसं मी सुरुवातीला सांगितलं, हे महत्त्वाचं कार्य अस्थिसंस्था करत आहे व त्वचा देखील करते. त्वचा देखील काय करते, हाडांना सांभाळण्याचं काम करत आहे. शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात. त्वचा म्हणजेच काय, आपण पाहिलं की त्वचा शरीरातील बाह्य जे आवरण आहे त्याला आपण काय म्हणत आहोत, त्वचावरण. मग त्वचा देखील 2 प्रकार पडतात. एक मानवी त्वचेची अस्थिसंस्था व बाह्य त्वचा आहे. हे देखील आपण आजच्या पाठामधून आपण की जे त्वचेचे 2 प्रकार आहे, एक बाह्य त्वचा आहे आणि एक अंतत्वचा आहे. अंतत्वचा देखील आपण याच्यामध्ये पाहू शकतो. बाह्य त्वचेच्या थरामध्ये मेलेनिन नावाचा रंगद्रव्य आढळतो. जे बाह्य जी त्वचा आहे त्याच्यामध्ये मेलेनिन नावाचा रंगद्रव्य आढळून येतो व अस्थिसंस्था व त्वचेची काळजी घेणे हे आवश्यक आहे आणि त्याचमुळे ह्या रंगावरून कळतं की त्या रंग मेलेनिन नावाचा जो रंगद्रव्य आहे तो किती प्रमाणात आहे त्याच्यानुसार त्वचेचा रंग ठरत असतो. त्वचेचा मेलेनिन हा जास्त असेल तर त्याप्रमाणे जो त्वचा असेल ती कशी पडते, ती काळपट किंवा तिची सावळी पडते आणि जर मेलेनिन नावाचा जो रंगद्रव्य हा जर कमी प्रमाणात त्वचेमध्ये असेल तर त्वचा ही गोरे पडते की आपण त्याला पण गोरा बनवू शकतो. त्याचप्रमाणे हवामानानुसार किंवा वातावरणानुसार देखील त्या रंगामध्ये फरक पडतो. जर तुम्ही उष्ण ठिकाणी गेलात, दमट ठिकाणी गेलात किंवा थंड हवेच्या ठिकाणी गेलात तर त्या वातावरणाच्या प्रमाणानुसार देखील तुमच्या त्वचेचा जो रंग आहे, जो कलर आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारचा फरक पडू शकतो. म्हणजे जो मेलेनिन नावाचा जो रंगद्रव्य आहे त्याच्यावरून आपली त्वचाचा जो रंग आहे तो देखील आपल्याला ठरू शकतो. तर अशा प्रकारे म्हणून आपण या सर्व घटकांचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास आपण या पाठामध्ये देखील केलेला आहे मुलांनो. की आपण पाहिलेलं की अस्थिसंस्था म्हणजे काय, की अस्थिसंस्थेचे जे अक्षय सांगाडा आहे, उपांग सांगाडा आहे, त्याचप्रमाणे आपल्याला हाड आहे, हाडाचे प्रकार पाहिलेले आहेत, ते 4 प्रकार आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिले सांधा आहे, सांध्याचे प्रकार आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे त्वचेची जी रचना, त्याचे कार्य आणि त्याच्यात मेलेनिन नावाचा जो रंगद्रव्य त्याच्यामुळे होणारा जो बदल आहे त्वचामध्ये त्याचा देखील आपण अभ्यास केलेला. अशा प्रकारे आपण सर्व घटकांचा देखील आपण या पाठामध्ये मुलांना अभ्यास केलेला आहे. तर या पाठाच्या माध्यमातून आलेले जे मुलांना पाहणार सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तर ते देखील कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचा देखील आपण अभ्यास पुढच्या भागात करणार आहोत.